नमस्कार. लाडकी बहीण योजनेविषयी सरकारने नवीन जी.आर. काढला आहे. हा जी.आर. पाहून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. या जी.आर. मध्ये नेमकी कोणती माहिती आहे हे आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये अगदी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे कुठेही न जाता शेवटपर्यंत नक्की समजावून घ्या. तसेच अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन जी.आर. आलेला आहे. हा जी.आर. 11 डिसेंबर 2025 रोजीचा आहे. या जी.आर. मध्ये सरकारने काय सांगितले आहे ते आता आपण सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याबाबत ई-KYC आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत हा जी.आर. आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत हा जी.आर. घेण्यात आलेला आहे. प्रस्तावनेमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की ई-KYC करण्याची तारीख 11 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो 31 डिसेंबर पर्यंत ई-KYC करण्याची लास्ट तारीख आहे. परंतु शासन परिपत्रकामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ते आता आपण समजून घेणार आहोत. अचूक अशी माहिती आज आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा नीट लक्षपूर्वक ऐका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्यांना वडील नाहीत किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहेत, अशा लाभार्थी महिलांनी ही ई-KYC पूर्ण करून घ्यायची आहे व त्यानंतर त्यांनी वडिलांचा मृत्यू असेल किंवा पतीचा मृत्यू झालेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र तसेच घटस्फोटित प्रमाणपत्र संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. हे प्रमाणपत्र तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या आतमध्ये अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. ही प्रक्रिया तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. यानंतरची पुढची माहिती महत्त्वाची आहे. ती म्हणजे ज्या सदर लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनी आपली ई-KYC केली असेल आणि ई-KYC करताना काही चुका झाल्या असतील तर आता लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन पुन्हा एकदा चूक सुधारण्याची संधी सरकारने दिलेली आहे. ही संधी तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. त्यामुळे ज्या कोणत्या लाडक्या बहिणींनी ई-KYC करताना काही चुकी झाली असतील तर ती आता त्वरित वेबसाईटवर जाऊन आपली चूक नीट करायची आहे. ही संधी तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. या संधीनंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही, हे लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे पुन्हा एडिट करताना काळजीपूर्वक सर्व लाडक्या बहिणींनी माहिती भरायची आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना सरकारने जी.आर. बद्दल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.